केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे कार्यक्रमाच्या निमित्तानं 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले होते. शुक्रवारी त्यांनी मुंबईमध्ये मुक्काम केला, तर शनिवारी दिवसभर कार्यक्रमाची रेलचेल होती. त्यातच शनिवारी सह्याद्री अतिथीगृहावरती अमित शहा यांनी सीएम फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा केली. यावेळी त्यांनी येत्या काळामध्ये होत असलेल्या केंद्र आणि राज्य मंत्रिमंडळामधील विस्ताराबाबत चर्चा केली असल्याचं समजतंय. लोकसभेचं पावसाळी अधिवेशन संपताच केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये फेरबदल करण्यात येणार आहेत. त्यामुळं राज्यामधून कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. संसदेच्या गेल्या 15 दिवसापासून सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाचे सूर येत्या आठवड्यामध्ये वाजणार आहेत आणि त्यानंतर वेगवान घडामोडीही घडणार आहेत. अधिवेशन संपल्यानंतर भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या घोषणा या केल्या जाणार आहेत आणि त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग हा मोकळा होणार आहे. त्यासोबतच राज्यामधील सरकारला सत्तेत येऊन 1.5 वर्षापेक्षा अधिकचा काळ झाला आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळामध्येही काही फेरबदल केले जाणार असल्याचे समजते. त्यामुळे सह्याद्री अतिथीगृहावरती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचं समजते. या भेटीमध्ये मंत्रिमंडळामधील फेरबदल आणि विस्ताराबाबत चर्चा झाल्याचे समजते. त्यामुळे येत्या काळामध्ये लवकरच याबाबत निर्णयही होऊ शकतो. या संभाव्य केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाटेला 2 मंत्रिपद येण्याची शक्यता आहे. त्यामुळे श्रीकांत शिंदे आणि श्रीरंग बारणे यांच्यापैकी एकाची कॅबिनेट मंत्रिपदी, तर संजय जाधव आणि ओमराजे निंबाळकर यांच्यापैकी एकाची राज्यमंत्रिपदी वर्णी लागू शकते. दरम्यान काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांची साथ सोडून 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दरबारी दबदबाही वाढला आहे. त्यासोबतच येत्या काळामध्ये राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये फेरबदलाबाबतही शहा यांच्यासोबत या बैठकीमध्ये चर्चा झाली समजते आणि राज्यामध्ये फडणवीस सरकारला आता 1.5 वर्ष झालेत. त्यामुळे मंत्र्यांच्या कामगिरीचं मूल्यमापन करून आगामी राजकारण समोर ठेवत मंत्रिमंडळामध्ये फेरबदल जी मागणी आहे ती जोर धरत आहे आणि राज्य मंत्रिमंडळामध्ये भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला एक अशा एकूण 2 जागा रिक्त आहेत. त्यामुळे राज्यामधील मंत्रिमंडळामध्येही फेरबदलांची शक्यता वर्तवली जात आहे. त्याच सुमार कामगिरी असलेल्या मंत्र्यांनाही डिच्छू मिळणार आहे का, अशी चर्चा आहे आणि निमित्तानं रंगले. त्यामुळे दोन्ही मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे सर्वांचं लक्ष लागले.